नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडणार आहेत. नंदिनीची नजर जीवाच्या छातीवर असलेल्या टॅटूवर जाते आणि ती त्याला विचारते की त्याने टॅटू कुणाच्या नावाचा काढला आहे, कारण त्यात क हे अक्षर दिसते. नंदिनीच्या प्रश्नावर जीवा घाबरतो आणि सांगतो की तो एका मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता आणि त्याच्याच नावाचा टॅटू आहे. मात्र नंदिनीला वाटतं की जीवा काहीतरी लपवत आहे. त्याचवेळी दरवाजाबाहेर रम्या दोघांचे बोलणे ऐकत असते. तिथे मानिनी येते आणि रम्याला तिथून घेऊन जाते. पुढे जीवा आणि काव्याची भेट होते, जिथे काव्य त्याच्यावर मलम लावण्याचा आग्रह करते. पण जीवा स्पष्टपणे म्हणतो की जखम करणाऱ्याने मलम लावू नये. यामुळे काव्य नाराज होते. त्यानंतर मानिनी नंदिनीला विचारते की कवरून कुठल्याही मुलीची नावे असू शकतात. नंदिनीला आश्चर्य वाटते की मानिनीला याची माहिती कशी झाली. मानिनी सांगते की तिला कालच याबाबत कळले. आता असा प्रश्न आहे की जीवाच्या छातीवर काव्याच्या नावाचा टॅटू आहे, हे नंदिनीला कळणार का? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.